नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मुगाच्या डाळीचा मस्त असा हेल्दी नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. तर उन्हाळ्याच्या दिवसात भाजी चपाती खायचा कंटाळा येतो. तर त्यावेळेला तुम्ही हा नाश्ता अगदी मस्त थंडा थंडा खाऊ शकता. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे अर्धा कप मुगाची डाळ 2 तास भिजत घातली होती. आणि डाळ ही छान भिजून झालेली आहे. तर आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि ही सगळी डाळ जी आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची. आता याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, एक छोटा तुकडा आल्याचा घालायचा आहे आणि थोडंसं जिरं घालून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून आपण याला मिक्सरला वाटून घेऊया. खूप जास्त पाणीही नाही टाकायचंय. तर थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि आता मी याला मिक्सरला लावून घेते. तर बघू शकता मस्त अशी ही पेस्ट तयार झालेली आहे. तर एका बाउलमध्ये आपण ही काढून घेऊयात. तर आता याच्यामध्ये खूप जास्त मसाले टाकायची गरज नाहीये. फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद टाकून घेऊया. आणि आता आपल्याला हे छान फेटून घ्यायचंय. म्हणजे 3 ते 4 मिनिटं याला छान फेटून घ्यायचंय म्हणजे जे बॅटर आहे ते आपलं हलकं झालं पाहिजे. तर या पद्धतीने फेटून घेतल्यानंतर बॅटर आपलं हलकं आणि मस्त असं फ्लफी बनतं. तर आता आपलं बॅटर जे आहे ते फेटून झालेलं आहे. तर इथे बघू शकता मस्त असं हे फ्लफी झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये चिमटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे. खूप जास्त नाही, अगदी थोडासा टाकायचा आहे. आणि आता आपण याला एकदा छान असं मिक्स करून घेऊया. तर आपण आधी जे फेटून घेतलं होतं त्याच्यामुळे फक्त याला मिक्स करून घ्यायचंय. आणि आता गॅसवर मी इथे अप्पे पॅन ठेवलाय. याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया आणि आपण जे बॅटर बनवलंय आता याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकायचंय. तर खूप जास्त भरायचं नाहीये. आपण आता छोटे छोटेच टाकून घेऊया. तर या पद्धतीने बाकी सगळी मी टाकून घेते याच्यामध्ये. रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर इथे बघू शकता छान असं मी हे टाकून घेतलेलं आहे. तर आता आपण याला झाकून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया म्हणजे वाफेवर हे चांगलं शिजलं जाईल. आणि हे जे पॅन आहेत ते सगळीकडून असं फिरवून फिरवून शिजवून घ्यायचंय म्हणजे आज जे आहे गॅसचा तो सगळीकडे लागेल. तर इथे बघू शकता छान असं मी शेकून घेतलेलं आहे. तर आता आपण याला पलटवून घेऊया दुसऱ्या साईडने. तर या पद्धतीने मी सगळे पलटवून घेतलेले आहेत. तर पलटवून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला 3 मिनिटं हे छान असं शिजवून घ्यायचंय म्हणजे आतपर्यंत चांगले शिजले गेले पाहिजे. आणि हे आपण असंच आता शिजवायला ठेवून देऊया आणि आपण दुसरं काम करून घेऊया. तर त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलंय. याच्यामध्ये थोडेसे पुदिन्याची पानं टाकायचे, सोबतच थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. 2 हिरव्या मिरच्या टाकायचे, म्हणजे तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. एक लहान तुकडा आल्याचा टाकायचा आहे आणि अर्धा लिंबूचा रस टाकून घेऊया. आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपण याला मिक्सरला लावून घ्यायचंय. तर आता मी याला मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर आता हे छान मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊयात. आता याच्यामध्ये काही आपण सुके मसाले टाकणार आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं सेंधा मीठ टाकलेलं आहे, साधं मीठ टाकलेलं आहे, सोबतच अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेला आहे, आमचूर पावडर टाकायचं आहे म्हणजे मँगो पावडर, सोबतच थोडंसं मी इथे चाट मसाला सुद्धा टाकलेला आहे म्हणजे आपल्याला हे मस्त असं चटपटीत बनवायचं आहे. तर थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि याला एकदा फिरवून घेऊया. यासोबतच याच्यामध्ये थोडंसं चिंचेचा पल्प टाकायचा आहे. तर मी इथे चिंच थोडंसं भिजत घालून त्याचं पाणी काढून घेतलं होतं. सोबतच 1 चमचा साखर टाकून घेऊया म्हणजे सगळी टेस्ट जी आहे ते बॅलन्स होईल. म्हणजे तिखट, आंबट, असं गोड, असं मस्त असं चटपटीत हे पाणी बनेल. आणि मस्त थंड करून घ्यायसाठी आपण याच्यामध्ये बर्फ घालून घेणार आहे. तर तुम्ही याला बर्फ न घालता फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल. आणि आता आपण जे मुगाच्या डाळीचे अप्पे बनवले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचे.
तर गरमीच्या दिवसामध्ये भाजी चपाती खायला कंटाळा येतो, अगदी तळलेलं सुद्धा खायचा कंटाळा येतो. तर या पद्धतीने कमी तेलाचा आणि मस्त असा चटपटीत तोंडाची चव वाढवणारा हा नाश्ता करून बघा. म्हणजे सगळ्यांनाच आवडेल. आणि इथे बघू शकता मी इथे थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. तर अर्धा चमचा इथे चिली फ्लेक्स घालून घेऊया, म्हणजे दिसायला पण छान दिसेल आणि टेस्ट पण छान लागेल याची. आणि याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे जे अप्पे आहेत ते लगेच पाणी शोषून घेतात, कारण मस्त असे आतून जाळीदार झाले. तर तुम्ही हे लगेच सुद्धा खाऊ शकता. जर वाटलं तर 10 मिनिटं साईडला ठेवून नंतर खाऊ शकता. तर मस्त अशी थंडी थंडी नाश्त्याची रेसिपी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अगदी हेल्दी आहे, कमी तेलाचं आहे आणि मस्त असं चटपटीत हा नाश्ता तयार होतो. तर अगदी थोडी जरी आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघताय. तर मला कळेल की तुम्ही माझ्याशी कुठून कुठून जुळले जाताय. तर इथे बघू शकता एका वाटीमध्ये मी सर्व्ह करून घेतलंय आणि ते चम्मचनी बघू शकता मस्त असे हे सॉफ्ट झालेले आहे आणि आतपर्यंत छान हे पाणी गेलेलं आहे. खायला खूप छान लागतं. तर नक्की ट्राय करून बघा आणि लाईक करायला विसरू नका. भेटू अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.